फक्त 10 मिनिटांमध्ये तयार होणारी झणझणीत चमचमीत अशी ही ढाबा स्टाईल अमृतसरी पनीर भुर्जी तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. घरातले एकाऐवजी 2 पोळ्या नक्कीच जास्त खातील. तर ही रेसिपी बनवताना आपण ढाबा स्टाईल सिक्रेट पदार्थाचा वापर केलेला आहे. यामुळे या रेसिपीची चव आणखी वाढते. चला तर मग लगेचच ढाबा स्टाईल अमृतसरी पनीर भुर्जी कशी बनवायची ते बघूया. तर या ठिकाणी भुर्जी बनवण्यासाठी 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे, 1 टोमॅटो, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, त्यानंतर 2 ते 3 बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या, आलं लसूण ठेचून घेतलेलं, बेसन पीठ 1 टेबलस्पून, त्यानंतर 100 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. तर 100 ग्रॅम पनीरपैकी निम्मच पनीर या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे. आता यामध्ये लागणारे मसाले कुठले आहेत ते बघूयात. त्यासाठी अगदी कमी मसाल्यांचा वापर आपण करणार आहोत. हळद, त्यानंतर गरम मसाला, मीठ, पावभाजी मसाला, लाल तिखट आणि धनापूड. अगदी कमी मसाल्यांचा वापर करून चविष्ट अशी ही रेसिपी तयार होते. तर भुर्जी बनवण्यासाठी बहुधा तव्याचा वापर केला जातो. जाडसर असा लोखंडी तवा या ठिकाणी मी घेतलेला आहे. तवा नसेल तर त्याऐवजी कढई वापरली तरीही चालेल. तर या ठिकाणी 3 ते 4 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं की मग यामध्ये जिरे घालून घ्यायचे. जिरे तडतडले की मग यावरती बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा. भुर्जी बनवताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे गॅसची फ्लेम. तर ढाब्यामध्ये ज्यावेळी भुर्जी बनवली जाते त्यावेळी गॅसची फ्लेम ही फुल ठेवली जाते. तर आपणही या ठिकाणी गॅसची फ्लेम फुल ठेवून घेणार आहोत. कांदा छान परतवून घ्यायचा आहे. गुलाबी रंगावरती कांदा परतला की मग यामध्ये ठेचून घेतलेलं आलं लसूण घालून घ्यायचं आहे. याऐवजी आले लसणाची पेस्ट वापरली तरीही चालेल. त्यानंतर बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालून घ्यायची. व्यवस्थित 1 मिनिटभर परतवून घ्यायचं आहे. लगेचच यामध्ये 1 टेबलस्पून बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. बेसन पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे, त्यामुळे आपण कांद्यावरती बेसन पीठ घालून घेतलेलं आहे. याऐवजी तुम्ही सेपरेट बेसन पीठ भाजून घेतलं तरीही चालेल, परंतु या पद्धतीने वेळ कमी लागतो. तर बेसन पीठ घातल्यामुळे भुर्जीला थिकनेस येतो. यासाठी 1 चमचाभर बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. आता बेसन पीठ छान खरपूस रंगावरती भाजून झालं की मग लगेचच यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे. टोमॅटो घेताना छान पिकलेला लालसर रंगाचा टोमॅटो घ्यायचा आहे. यामुळे टोमॅटो पटकन शिजला जातो आणि ग्रेव्हीला छान टेस्टही येते. तर या ठिकाणी टोमॅटो घालून घेतला की सगळं मिश्रण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, कारण यामध्ये बेसन आहे आणि बेसन हे तव्याला पटकन चिकटलं जातं आणि टोमॅटो घातला की त्याला पाणी सुटतं आणि मग बेसन जे आहे ते व्यवस्थित एकसारखं शिजलं जातं. आता या ठिकाणी टोमॅटो ही छान शिजलेला आहे. लगेचच यामध्ये लागणारे मसाले घालून घेऊया. तर या ठिकाणी पाव चमचा हळद, 2 चमचे काश्मीरी लाल तिखट, लाल तिखटातलं पाव चमचा लाल तिखट मी साईडला करून घेतलं, अर्धा चमचा धनेपूड, 1 चमचा पावभाजी मसाला, पावभाजी मसाल्यातलाही पाव चमचा मसाला मी साईडला करून घेतला आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. सगळे मसाले हे व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचे. गॅसची फ्लेम ही हाय असल्यामुळे मसाले पटपट मिक्स करून घ्यायचे. नंतर यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि लगेचच यावरती थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घातल्यामुळे मसाले हे अजिबात जळत नाही. त्याचप्रमाणे ग्रेव्हीतले सगळे पदार्थ जे आहेत ते छान शिजले जातात आणि ग्रेव्हीला छान घट्टपणा जो आहे तो येतो. तसंच भुर्जी बनवताना पण बेसन पिठाचा वापर केलेला आहे. मग बेसन पीठही यामुळे छान शिजलं जातं आणि ग्रेव्हीला छान थिकनेस देखील यामुळे यायला मदत होते. तर सुरुवातीला 1 अर्धा वाटी मी पाणी घालून घेतलेलं होतं. त्यानंतर पुन्हा 1 अर्धी वाटी पाणी घालून व्यवस्थित सगळं शिजवून घ्यायचं. तर या ठिकाणी आपली पनीर भुर्जीची ग्रेव्ही जी आहे ती तयार झालेली आहे. टोमॅटो, कांदा किंवा बेसन जे आहे ते छान व्यवस्थित शिजलेलं आहे. छान थिकनेस जो आहे तो ग्रेव्हीला आलेला आहे. तर या ग्रेव्हीला आपण छान उकळी आणून घेऊयात. उकळी आली की ग्रेव्हीवरती छान असं तवंग तेलाचा येतो. तुम्ही बघू शकता परफेक्ट अशी ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे. जास्त घट्टही नाही आणि पातळ नाही. बेसन पीठ घातल्यामुळे छान दाटसरपणा जो आहे तो ग्रेव्हीला आलेला आहे.
आता छान ग्रेव्ही उकळली की यामध्ये बारीक किसणीने पनीर किसून घालून घ्यायचं आहे. तर 100 ग्रॅम पनीरपैकी साधारणतः मी 70 ग्रॅम इतकं पनीर या भुर्जीमध्ये घालून घेणार आहे. तर सगळ्यात अगोदर थोडं पनीर मी घालून घेतलेलं आहे, ते व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊयात. जर गरज वाटली तर मग यामध्ये पुन्हा थोडंसं पनीर जे आहे ते घालून घ्यायचं आहे. पनीर ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं की मग यावरती जे आपण थोडेसे मसाले ठेवले होते ते मसाले यामध्ये घालून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी मला लाल तिखट थोडंसं कमी वाटलं म्हणून मी अर्धा चमचा लाल तिखट आणखी घालून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे पाव चमचा जो साईडला करून घेतलेला पावभाजी मसाला होता तोही यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता मसाले सगळे पुन्हा एकदा ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचे आणि मग जर पनीर थोडंसं कमी वाटलं तर पनीरही यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी घेतलेल्या पनीरपैकी 70 ते 75 ग्रॅम इतकं पनीर मी ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे सगळं पनीर व्यवस्थित मिक्स करून झालं की मग यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे. साधारणतः एक मोठी वाटी इतकं पाणी मी या ठिकाणी घालून घेतलेलं आहे. पाणी या ठिकाणी घातल्यामुळे पनीर हे छान शिजून निघतं आणि ग्रेव्ही किंवा पनीर भुर्जी जी आहे ती एकसारखी व्यवस्थित एकजीव होते. पाणी घातल्यानंतर सतत हलवून घेत व्यवस्थित ग्रेव्ही फुल गॅसवरती उकळवून घ्यायची आहे. तव्यावरती भुर्जी करत आहोत त्यामुळे कंटिन्यू हलवून घेतच आपल्याला भुर्जी जी आहे ती शिजवून किंवा उकळवून घ्यायची आहे. भुर्जी छान उकळली की मग यामध्ये 1 टेबलस्पून बटर घालून घ्यायचं आहे. बटर घातल्यामुळे अगदी परफेक्ट आणि खाण्यासाठी तितकीच टेस्टी अशी ही पनीर भुर्जी तयार होते. तर बटरचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला. त्यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेली हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची. कोथिंबीर घातली की सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि अशा पद्धतीने परफेक्ट अशी ढाबा स्टाईल झणझणीत चमचमीत अमृतसरी पनीर भुर्जी आपली तयार झालेली आहे. तर तयार झालेली ही भुर्जी लगेचच एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. भुर्जी काढून घेतलेल्या तव्यावरती थोडंसं तूप घालायचं आणि त्यावरती पाव या पद्धतीने व्यवस्थित गरम करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आपले पाव देखील गरम झालेले आहे. आता लगेचच डिशमध्ये सर्व करून घेऊया. तर पनीर भुर्जी ही रोटीसोबत, पावसोबत किंवा मग चपातीसोबत खाण्यासाठी अगदी छान लागते. तर अशी ही झटपट बनणारी पनीर भुर्जीची रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करा. आजची आपली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. त्याचप्रमाणे चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपल्या अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.